प्रभादेवी येथील साई सुंदर इथं माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक यांच्यामध्ये वाद निर्माण झालाय। इमारतीमध्ये तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या शाखेवरून हा वाद झालेला आहे। शाखेसमोर शेड बांधत असल्यानं स्थानिकांचा याला विरोध होता। शिंदेंच्या सेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांचं तात्पुरत्या कार्यालयाच्या शेडचं बांधकाम हे सुरू होतं आणि यालाच स्थानिकांनी विरोध दर्शवलेला आहे। नगरसेवक होता, त्याला मोठमोठे बोर्ड लावावे लागतात। आता त्याचं उत्तर आम्ही 2 दिवसात देतो आणि खरोखर त्यांना जर दम होता तर थोडा वेळ थांबायचा। आम्ही सगळेजण इथे येत होतो, पाहिल्यासारखा पळायला येतो। त्याला सांगा की इथे या, समोरासमोर भीड काय ते, आणि असे लोकांना त्रास होण्यासारखं काम करू नको। सुंदर नगर पेठेचा मी सेक्रेटरी आहे। इथे माझी बिल्डिंग आहे, बिल्डिंगचा अध्यक्ष आहे आणि सर्व कमिटी मेंबर आहे। आम्हाला ती शेड नको होती, कारण हा फायर ब्रिगेडचा जाण्याचा रस्ता आहे। हा मनमानी करून स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी तो शेड बांधत होता। ज्यावेळी आम्ही त्यांना इज्जतमध्ये सांगितलं की तुम्ही शेड बांधू नका, स्थानिक रहिवाशांना त्रास होईल म्हणून, तर त्यांनी आम्हाला डायरेक्ट उकडायची वार्ता केली, तुम्ही काय माझी उकडायची उकडा। आता जेव्हा आम्ही तर कुठल्या पक्षाला इन्व्हॉल्व नव्हता केला, परंतु त्यांचे एवढे भाराभर लोक आल्यानंतर सुद्धा हे पळाले येते। त्याच्यात हिंमत होती तर समोर येत, आम्ही स्थानिक उतरलेलो आहे तिथे। तर इमारतीमध्ये तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या या शाखेच्या शेडवरून हा काहीसा वाद निर्माण झालेला होता। इथले स्थानिक आणि समाधान सरवणकर यांच्यामध्ये हा वाद निर्माण झालेला आहे। या शाखेला आणि शाखेच्या शेडला स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि त्यानंतर या काहीसं वादाचं वातावरण येथे निर्माण झालेलं पाहायला मिळालं। तर दरम्यान यावरती समाधान सरवणकर यांच्याशीही बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। माजी नगरसेवक समाधान सरवणकर आपल्यासोबत आहेत। काही वेळापूर्वीच शाखेवरून वाद झाला होता, असं सांगण्यात येत आहे की त्या शाखेवरून कुठेतरी अधिकचं बांधकाम त्या ठिकाणी समाधान सरवणकर करत होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी स्थानिकांना विरोध केला होता। समाधानची नेमकी काय परिस्थिती आहे, काय शाखेचा वाद आहे, स्थानिकांना तुम्हाला विरोध केला असं देखील सांगितलं जाते, कारण आम्ही व्हिडिओ पाहिले, खूप गर्दी त्या ठिकाणी होती आणि गोंधळ दिसत होता। आमची ही शाखा गेली 2 वर्षापासून तिथे कार्यरत आहे। एक साई सुंदरनगर हा परिसर खूप मोठा असल्यामुळे सर्व इमारतीच्या समस्या आमच्या त्या शाखेच्या माध्यमातून आम्ही सोडवल्या जातात। तिकडे ती शाखेच्या बाहेर एक शेड काही नागरिकांनी आमच्याकडे मागणी केलेली होती की त्या परिसरामध्ये एक आम्हाला शेड द्या, जेणेकरून येण्या जाणारा किंवा पावसाळ्याच्या वेळेला किंवा वरनं खिडकी बंद काही गोष्टी फेकल्या जातात। त्याच्यामुळे एका समाजाची अशी काही लोकांना ती शेड हवी होती, काही लोकांना शेड नको होती। त्या प्रकारे आम्ही त्या ठिकाणी सकाळी वाद त्यांचा सुरू होता, मी त्या ठिकाणी गेलो, वाद त्यांचा सुरू आहे। मीच विचारणी केली की ज्यांना हवी असेल त्यांच्यासाठी करू, नको असेल तर मग एक आम्ही असा मार्ग काढला की लोकांना जर नको असेल तर नको, आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला कशाला तिकडे निधी वाया घालवायचे आहे। आणि ह्या SRA इमारती आहेत, त्याच्यामुळे ह्या इमारती आमदार सदा सरवणकर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 3,500 कुटुंबांना घरं आम्ही दिलेली आहेत, किंवा सरवणकर साहेब बाळासाहेबांची इच्छा होती त्यामुळे तो परिसरामध्ये दिलेला आहे। एका इमारतीचा हा विषय होता। त्या इमारतीमधल्या लोकांना काही लोकांना शेड हवी होती, काही लोकांना नको होती। मग आम्ही असं ठरवलं, जर ह्याच्यात वाद होत असेल तर आपण शेड मारूया नको, कारण की आपण जी कामं करतो ही लोकांसाठी कामं केली जातात। पण तिकडे एका विशिष्ट समाजाचा एक पदाधिकारी होता, निवडणूक आल्यावर प्रत्येकजण इच्छुक असतो, तोही नगरसेवक होण्यास इच्छुक आहे। त्यांनी काल रात्रीपासून तिकडे भांडणं लावायचं, कसं आहे 2 दिवसापासून काम सुरू होतं, पण काल रात्रीपासून त्यांनी भांडणं लावायचं तिकडे सुरू केलेलं, कारण की नगरसेवक बनायचं आहे। ठीक आहे, अनेक इच्छुक ह्या वेळेला येतात, त्यांना कुठेतरी ऐकवायचं होतं आम्ही समाधान सरवणकर यांना थांबवलं काम, हे कुठेतरी उद्धव साहेब, आदित्य साहेब यांना त्याला दाखवायचा प्रयत्न होता। ठीक आहे, त्यांनी त्याच्यात काम केलं असेल, उद्या त्याला तिकीटही देखील मिळेल, कारण की त्यांनी काम आमचं थांबवलं आहे। त्याच्यामुळे त्या फक्त गुन्ह्यांवरती त्याला नक्कीच तिकीट त्याचा पक्ष देऊ शकतो, बाकी याच्यात वादबीद असा काहीच नव्हता। शेवटी तिकडची लोकही आमचीच आहेत, त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांना पाण्याच्या लाईन देखील मीच दिलेल्या आहेत। 57 इंचाची जी काही मेन जलवाहिनी आहे ही दिलेली आहे, त्या इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये कोणालाही जमणार नाही। त्याच इमारतीमध्ये मी जिम बांधून दिलेली आहे, माझ्या निधीतनं व स्वखर्चातनं, काही निधी वापरला, काही स्वखर्चातनं मी आज त्यांना जिम देखील बांधून दिलेली आहे। त्याच्यामुळे त्या इमारती माझे अनेक कामं आहेत, फक्त इच्छुक खूप झालेले आहेत आता निवडणुकीत। त्याच्यामुळे आम्ही काहीतरी करतोय हे मातोश्रीवरती दाखवायचं आहे, त्यासाठी तिकडे कोणी त्यांना विचारत नाही। फक्त आता कसं इमारतीचा विषय करून 50 लोक गोळा करणं हे त्यांचं चालू आहे, आणि अशा प्रकारे हा विषय होता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।